कडूंनी बच्चू कडूंवर बाहेर आरोप होत आहेत की ते फडणवीसांना विकले गेलेत, अमुक तमुक. हे आरोप खरे नाहीत. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, बच्चू कडूंनी एकनाथ शिंदेबरोबर जाण्याचा मागे निर्णय घेतला होता, तो साफ चुकीचा होता. हे मी तुम्हाला सांगतो. बच्चू कडू हा संघर्ष करणारा माणूस आहे. शेतकऱ्याशी तो गद्दारी करणार नाही, एवढा माझा विश्वास आहे आजपर्यंत. बच्चू कडूंनी अजित नवलेंना पाठिंबा दिला, राजू शेट्टींनी दिला, इतरांनी दिला, रविकांत दुपकरनी दिला. सर्व शेतकरी नेते एकत्रितपणे फडणवीसांशी संघर्ष करत उभे राहिले. तारीख द्या म्हणाले. जे 2 तास फडणवीस तारीख देत नव्हते, ते शेवटी त्यांनी मान्य केलं की ही कमिटी 30 जून 2026 पर्यंत आपला अहवाल देईल आणि 30 जून 2026ला आम्ही कर्जमुक्ती करू, 7/12 कोरा करू, जे यांचं आश्वासन आहे. बघा, 10 महिने झाले सरकार स्थापन करून, आणखी 6 महिने, 16 महिन्यांनी हे आश्वासन अंमलात आणणार आहेत, असं आज आणखी एक आश्वासन दिलेलं आहे. अंमलात येईल की नाही माहीत नाही. शेतकरी नेते म्हणतात आमच्या मनात संशय आहे. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आम्ही पूर्णतः समाधानी नाही आहोत. आमच्या मनात संशय आहे, जर नाही केलं तर आम्ही पुन्हा आंदोलन भरू, संघर्ष करू, असं अजित नवलेही म्हणाले, असं राजू शेट्टी म्हणाले, असं बच्चू कडूही म्हणाले.